बारामतीतील शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यात आलेलं आहे। तिथे अजित पवारांचं नाव देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे। चिखलदरा इथं बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आणि मध्यस्थी केली। मध्यस्थी यशस्वी झाली असून बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतले। मुंबईतील एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे श्रीमती आशा मराठे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोधपणे निवड झाली। मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक माधुरी मांजरेकर आणि कैलासनाथ पाठक यांचं मातोश्री पक्षप्रमुख इथं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मुंबईतील एस आणि टी विभाग प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार साक्षी दळवी यांच्या 10 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे गटाचे सुरेश शिंदे यांना 8 मतं मिळाली असून ते मतं अवैध ठरले असून शिंदे गटाचा पराभव झाला आहे। मुंबईमध्ये एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या खैरनुसा अकबर हुसेन या 8 माथे विजयी झालेले आहेत। त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा सदवा फुले यांचा पराभव केला आहे। सिंधुदुर्गातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीची निवड झाली। यामध्ये 8ही ठिकाणी बिनविरोधपणे सभापती आणि उपसभापती यांची निवड झाली। 8ही ठिकाणी महायुतीचं वर्चस्व बघायला मिळतं। राज्यातून राज्यसभेवरती बिनविरोधपणे निवडून आलेल्या उमेदवारांना आज विधानभवनातील निवडणूक कार्यालयामध्ये त्यांचं राज्यसभेवर निवडून आल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळेस सगळे उमेदवार त्यांच्या कुटुंबियांसहित उपस्थित होते। तरुणांचा लग्नाळू प्रश्न विधानसभेमध्ये गाजलाय। आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा मांडली। शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्यात। असं असलं तरी सुद्धा लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागतोय असंही त्यांनी सांगितलं। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एआयबीच्या प्राथमिक अहवालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच व्हीके सिंग यांच्या पायलट बाबतच्या वक्तव्याबाबत रोहित पवार यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळे राहण्याचा डाव असा रोहित पवारांनी विधान केलं। बारामती पंचायत समितीच्या सभापती आणि किरण रावसाहेब तावरे यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली। उपसभापतीपदी शुभांगी सुनील आगवणे यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असल्याची माहिती। अनिल पाटील यांच्या विकास लवांडे यांनी जोरदार टीका केलेली आहे। अनिल पात्र नसताना तुम्ही अजित पवारांमुळे मंत्री झालात आणि आता पुन्हा मंत्री होण्यासाठी तुम्ही प्रफुल्ल पटेल यांचं लांगून चालन करताय। तुम्हाला अजित पवारांनीच आमदार केलेलं होतं, मंत्री सुद्धा केलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती तुम्ही असं करताय अशा शब्दामध्ये लवांडे यांनी टीका केलेली आहे। बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं म्हणून आम्ही तात्काळ कर्जमाफी केली। आम्ही कर्जमाफी जी केली त्याचं श्रेय बच्चू कडूंना जातं। एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंचं आंदोलनाचं कौतुक करण्यात आलं। राज्य सरकारनं शिक्षण हक्क कायदा प्रवेशांतर्गत लागू केलेल्या 1 किलोमीटर अंतराच्या नव्या नियमांमुळे एक गरजू अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे। या विषयासाठी झोपलेल्या सरकारला आणि शिक्षण मंत्र्यांना जागा करण्यासाठी कुंभकर्ण आंदोलन मनसेकडून पुण्यामध्ये करण्यात आलं। आयव्हीएफसाठी होणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो, त्यामुळे सरकारी दवाखान्यामध्ये मोफत आयव्हीएफ उपचार देण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार मनीषा चौधरी यांनी केली। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शर्मिला ठाकरे सुद्धा रायगडावरती उपस्थित होत्या। ज्याप्रमाणे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तसंच महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य उभारण्यासाठी संकल्प केला असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीतील आंबा बागायतदारांसोबत एक बैठक झाली। आंबा उत्पादनामध्ये घट झाल्यानं बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन सामंतांनी दिलं। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। 150 पैकी तब्बल 41 कर्मचारी उशिरा आल्याचं उघड झालं। लेट लतीफ कर्मचाऱ्यांवरती यापुढे दंडात्मक कारवाईचा इशारा महापौर ज्योती गाडे यांनी दिला।
पार्थ पवारांनी बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पार्थ पवारांनी विद्या प्रतिष्ठान परिसरामध्ये अजितदादांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं. पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावरती याव्यात अशी भूमिका आमची होती आणि त्यामुळे इलेक्ट्रिक बाईकलाच आम्ही परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर इलेक्ट्रिक बाईक शिवाय सुद्धा इतर गाड्या रस्त्यावरती आणल्या आणि त्यामुळे इलेक्ट्रिक बाईकला दिलेल्या परवानग्या रद्द करत आहोत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. माणूस तुमचा, विमान तुमचं आणि तुम्ही काय सांगता सुमित कपूरची चूक आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकांवरती टीका केली.